हम तुम्हारे साथ हैं। पक्षाचा विजय असो, पक्षाचा विजय असो। अपना पिढू बच्चू कडू, अपना पिढू बच्चू कडू। पश्चिम नागपुरातील प्रभाग क्रमांक 13 या परिसरातून प्रहार जनशक्ती पक्षाचे अमोल भाऊ या ठिकाणी आहे। आज ते अर्ज दाखल करणार आहे। आपल्यासोबत आपण बघू शकता त्यांच्यासोबत सगळे गोरगरीब कुटुंबातून येणारे कार्यकर्ते। बच्चूभाऊ कडू हे नेहमी एका श्रीमंताला तिकीट न देता एखाद्या सायकलने चालणारा दुचाकीने चालणारा अशा गरीब व्यक्तीला तिकीट देत असतात। नेहमी गरिबांच्या सोबत उभे राहतात। असेच एक आपल्यासोबत अमोलजी आहे, ज्यांनी प्रभागात अनेक कामं केलेले आहे। सोशल मीडियावरती देखील त्यांनी बरीच माहिती देखील दिलेली आहे। आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे। बच्चूभाऊ यांनी अक्षरशः म्हणजे गरिबांना उमेदवारी देताना दिसून येतात आणि तुम्ही सुद्धा म्हणजे आज नामांकन अर्ज दाखल करणारा, काय सांगणार? सर्वप्रथम माझ्यासोबत असलेल्या तमाम माझ्या सहकाऱ्यांना सर्वप्रथम मी धन्यवाद देतो, कारण की त्यांच्या एवढ्या पुढाकारामुळं, त्यांच्या एवढ्या ताकदीमुळं आज मला बळ मिळाला आणि त्याच ताकदीनं घेऊन मी आज नामांकन दाखल करायला चाललो प्रभाग क्रमांक 13 सर्वसाधारण ड मध्ये। काय तुम्ही प्रण केलेला आहे की जनतेसमोर कशा पद्धतीने तुम्ही आता डोर टू डोर ज्या पद्धतीने तुम्ही जाणार आहे, काय नेमकं प्रण केलेलं आहे? तुम्ही काय काय कार्य करणार आहे किंवा प्रभागात काय नेमकी समस्या आहे जे तुम्ही निवडून आल्यानंतर दूर केलं पाहिजे आणि मतदारांनी तुम्हाला मत दिलं पाहिजे? गेल्या 7 वर्षापासून मी जेव्हा समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात आलो तेव्हा कुठे ना कुठे मला बच्चूभाऊंचे विचार पटले। त्यांच्या विचारावर प्रेरित होऊन मी गेल्या 7 वर्षापासून मी बऱ्याचशा वस्तीतील काय म्हणते आपल्या ते हे सर्वसाधारण महिलांना असो, गरीबच्या मुलांना असो, सुकन्या खाते असो, वयोवृद्धांना संजय गांधी निराधार योजना असो, अशा बऱ्याचशा योजना, चाहे ते पाण्यापासून रस्त्यापर्यंत, रस्त्यापासून ते विजेपासून तर आपल्या गटर लाईनपर्यंत या सगळ्या सोयीसुविधा मी माझ्या माध्यमातून आणि माझ्या सहकार्याच्या माध्यमातून जेवढं जमलं तेवढं आम्ही मदत 7 वर्षात केली आहे। त्याचेच बेनिफिट आज आम्ही लोकांकडून आम्हाला भेटणार आहे। तुम्ही म्हणजे सामान्य कार्य करताय, मोठ्या लोकांसोबत कधी तुम्ही लढत देणार? हीच तर दाखवायची आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, हीच तर खरी ताकद आहे आमच्या बच्चूभाऊ कडूंची। त्यांच्या विचाराला प्रेरणा घेऊन आम्ही सगळे आज मैदानात उतरलो आहोत आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे की आम्ही येत्या 16 तारखेला गुलाल आमचाच राहील। आज प्रहार जनता पक्षाचे उमेदवार जे आहे अमोलजी हे नामांकन अर्ज दाखल करणार आहे। एक गरीब कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे, तुम्ही काय भावना व्यक्त करणार आहात? आमच्या बच्चूभाऊचा मूलमंत्रच आहे, गरिबासाठी राज्य करू, हेच बोल आपल्या मनी धरू, जे काही दिनदुखी दुबळे आहेत त्यांच्या मदत करू। आणि आमच्या कॅन्डिडेटची ही भावना बच्चूभाऊची प्रेरणाच अशी आहे की दुनिया रक्त तुमची खिचते, आम्ही रक्तदान देऊन नामांकन भरतो। कशा पद्धतीने नागरिकांसोबत संवाद साधणारा की प्रभागात कार्य झाले? आमच्या बच्चूभाऊचे जे कार्य आहेत ते लोकाभिमुख आहेत आणि गरिबांसाठी आहेत, विकलांगासाठी आहेत, दिव्यांगासाठी आहेत। आणि भारतामध्ये आमचे बच्चूभाऊच्याच वतीनं पहिल्यांदा विकलांग मंत्रालय झालं आणि पहिल्यांदा लोकांना 1500-1800 जे काही मिळून राहिले ते बच्चूभाऊच्या कृपेमुळेच मिळून राहिले। आतापर्यंत सगळे काही झोपले होते, फक्त लोक बोलतात पण करत नाही, पण आम्ही प्रत्यक्ष करून दाखवतो। मग प्रश्न तो शेतकऱ्यांचा असो, दिव्यांगाचा असो किंवा सैनिकांचा असो, आम्ही लावून धरतो आणि मार्गी लावतो, तेव्हाच आपण। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढत कशी पद्धतीने? सगळ्यात मोठी हे लोकांची शक्ती आहे, हे दाखवून देईल लोकांना। जेव्हा 16 तारखेला होईल ना, लगेच ते बॅटच बॅट दिसेल तुम्हाला। ते आता 16 तारखेला येऊन राहिलं आपलं काय म्हणतं बा, 16 तारखेला हे आहे ना मकर संक्रांत, त्याचं नाव घेतात ना, तर म्हणते विराटच्या बॅटवर बॉल टाकते वाकून आणि अमोल भाऊ जिंकून गेले 1000 गाडी राखून। प्रहार जनशक्ती छक्के मारणार आहे, बिलकुल छक्के मारणार आहे, तो तुम्हाला दिसेल 16 तारखेला।